ज्या श्रीरामपूरमध्ये यापूर्वी कमळाचं नामोनिशाण नव्हतं, त्यात श्रीरामपूर पालिकेत भाजपने दिमागदार एंट्री केली। पालकमंत्री विखेंनी भाजपच्या कमळ या चिन्हावर 10 नगरसेवक निवडून आणण्याची किमया केली। राष्ट्रवादीचा अजित पवार गट त्यांच्यासोबत होता, परंतु त्यांचा एकही नगरसेवक निवडून आला नाही। निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर विरोधाचा अट्टहास केलेला शिवसेना शिंदे गट थेट 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेला। त्यांचे फक्त 3 नगरसेवक निवडून आले। हाच शिवसेना शिंदे गट विखेंसोबत राहिला असता तर पालिकेत महायुतीचा नगराध्यक्ष झाला असता, असेही आता बोलले जात आहे। विखेंवर टीका करणारे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांना फक्त 8000 मतांवर समाधान मानावं लागलं। नेमकं कसं हुकलं महायुतीचं गणित, हाच विषय आज आपण समजून घेऊ। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। श्रीरामपूर हा परंपरेनुसार काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। श्रीरामपूरचा आमदारही काँग्रेसचाच आहे। मुस्लिम बहुल मतदार काँग्रेसच्या पाठीशी ठाम उभा असल्याने गेल्या अनेक टर्मपासून येथे काँग्रेसचीच सत्ता आहे। गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या अनुराधा अधिक यांनी काँग्रेसच्या जयश्री ससाने यांचा धक्कादायक पराभव केला होता, परंतु त्यावेळी मुस्लिम मतदान विभागण्यात त्यांना यश आले होते। यावेळी अधिक विखे गट एकत्र होता, परंतु मुस्लिम मतांची संभाव्य विभागणी लक्षात घेत काँग्रेसने यशस्वी चाल खेळली। त्यामुळेच काँग्रेसला एकूण 20 उमेदवार निवडून आणता आले। त्यातील 15 नगरसेवक हे रेल्वे लाईनच्या पलीकडचे होते। रेल्वे लाईन पलीकडच्या मुस्लिम बहुल एरियातून 16 पैकी 15 नगरसेवक काँग्रेसने जिंकून आणले। यावरून मुस्लिम बहुल मतदानात एकी राहिल्याचे स्पष्ट झाले। काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख व मुझफ्फर शेख यांनी रेल्वेच्या पलीकडे काँग्रेसची एकजूट अबाधित ठेवली। काँग्रेसच्या या विजयात मुस्लिम मतांचा सिंहाचा वाटा राहिला। नगराध्यक्ष पदाचे काँग्रेसचे उमेदवार करण ससाने यांना 24,724 मते मिळाली। दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे श्रीनिवास बिहानी राहिले। बिहानी यांना 17,957 मते मिळाली। नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत बिहानी यांचा 6,767 मतांनी पराभव झाला। काँग्रेसला हरवायचं तर महायुतीने ही निवडणूक एकत्रित लढवणं आवश्यक होतं। सुरुवातीपासून विखेंनी हाच प्रयत्न केल्याचे दिसले होते, परंतु ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाने प्रकाश चित्ते यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने महायुतीचा खेळ बिघडला। चित्ते यांनी विखेंवर गंभीर आरोप करून भाजप सोडली होती, त्यामुळे चित्तेंऐवजी शिंदे गटाच्या दुसऱ्या कोणत्याही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विखे गटाची मानसिकता होती। परंतु शिंदे गटाने हट्ट सोडला नाही, त्यामुळे नाईलाजाने विखे गटाला राष्ट्रवादीला सोबत घ्यावे लागले। शिंदे गटाने ज्या चित्तेंसाठी एवढा सगळा अट्टहास केला, त्याच प्रकाश चित्ते यांना फक्त 8086 मतांवर समाधान मानावे लागले। भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाने ही निवडणूक एकत्रित लढवली असती तर कदाचित हा निकाल वेगळा राहिला असता, कारण भाजपच्या बिहानी यांचा फक्त 6000 मतांनी पराभव झाला। भाजप व शिंदे गटाच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज ही काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पडलेल्या मतांपेक्षा कितीतरी जास्त होती, परंतु या पराभवातही विखेंची चर्चा झाली, कारण ज्या श्रीरामपूरमध्ये भाजपचे कमळ आतापर्यंत दिसले नव्हते, त्याच पालिकेत आता भाजपचे तब्बल 10 नगरसेवक निवडून आले आहेत। 1/3 नगरसेवक हा भाजपचा दिमागदार श्री गणेश समजला जातोय। भविष्यात भाजप व विखे गट आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यावेळची चूक भरून काढेल असेही सांगितले जात आहे। विखेंनी या निवडणुकीत तब्बल 28 सभा घेतल्याचं सांगितलं जातं। एवढ्या सभा घेऊनही भाजपचा पराभव झाला असं विरोधकांकडून चर्चेत आणलं जात आहे, परंतु याच 28 सभांमुळे श्रीरामपूरमध्ये भाजपचे 1/3 नगरसेवक निवडून आलेत, हेही विचारात घ्यावं लागेल। पालिका निवडणुकीतील एकूण मतांची आकडेवारी पाहिली तर भाजपला 30 ते 40% मत मिळतील, हेही नाकारून चालत नाही। ही सगळी मते एकट्या विखेंच्या चेहऱ्यामुळे मिळालीत, हेही विचारात घ्यायला हवं। त्यामुळे श्रीरामपूरमध्ये भविष्यात भाजप हाच सर्वात मोठा पक्ष राहील असे संदर्भ मांडले जात आहेत। दुसऱ्या बाजूने विचार केला तर शिवसेना शिंदे गटातून निवडून आलेले मंजुश्री सिद्धार्थ मुरकुटे, आकाश अशोक बेग व ॲडव्होकेट संतोष भाऊसाहेब कांबळे हे 3ही उमेदवार भविष्यात विखेंसोबत दिसतील, अशाही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। त्यामुळे श्रीरामपूर पालिकेतील सध्या दिसणारा पराभव हा भविष्यातील भाजपच्या विजयाचा पाया असेल, असेही सांगितले जात आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।